तर नमस्कार मंडळी, आज आहे दादूचा बर्थडे. तर या दिवशी दादू पैदा झाला होता 4 मेला आणि मम्मी आता त्याचं औक्षण करत आहे. नंतरून आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये म्हणजे नाश्ता करण्यासाठी, कारण की आम्ही चाललो आहोत भीमाशंकरला. आणि त्या हॉटेलमध्ये एक फेक एलिफंट होता, हे पहा. मग तिथे सगळ्यांनी फोटो काढले आणि मग पटकन आतमध्ये गेलो, कारण की खूपच जास्त भूक लागली होती आणि मिसळ मागवली होती आणि नंतरून भजी मागवली होती. आणि इथे सगळेजण बसलेले आहे नाश्ता करण्यासाठी. आणि इथं आहे नील. आणि मग नंतरून सँडविच मागवलं होतं दादू आणि शिवान्याने. आणि इथं थोडंसं काहीतरी वाटार घेत होते. शिवान्याने हे बबलगम घेतलं आणि मग आम्ही निघालो होतो भीमाशंकरला. आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती जास्त छान आहे. आणि इथं आहे नील, आणि नील खूपच जास्त मस्ती करत होता. इथं बसायचं का आप्पापाशी? तर आता आम्ही पोचलेलो आहोत आणि मग आम्ही दर्शनाला पोचलो. आणि तिथं आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काही अलाउड नव्हते, म्हणून मग आम्ही बाहेरच काढले, हे पहा. आणि मग आमची गाडी पार्किंगला लावून आम्ही तिथल्या लोकल गाडीमधून गेलो होतो, कारण की तिथं अलाउड नाही आहे आपली गाडी न्यायला वरती दर्शन करण्यासाठी. मग आम्ही ती गाडी घेतली होती आणि सगळेजण बसलो होतो. मग नंतर आम्ही करवंद आणि स्ट्रॉबेरी घ्यायला थांबलो होतो. कोणाला घ्यायचं का? कितीला आहे ग? आणि गाईस, तुम्हाला तर माहितीच आहे नीलला किती जास्त स्ट्रॉबेरी आवडते. स्ट्रॉबेरी आता आम्ही का ना तुला नाही देणार, तुला नाही पण आता. आणि मग नंतर करवंदसुद्धा खाल्ले, पण मी नाही खाल्ले कारण की मला नाही आवडत. आणि नील खात होता स्ट्रॉबेरी. आणि आम्ही आता परत घरी चाललो होतो. आणि घरी जाता जाता नील गाडी चालवत होता पप्पांच्या मांडीवरती बसून. नंतर त्यांनी जर का गाडी चालवली असते तर मग आम्ही पोचलो असतो का घरी. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. बाय.